पुणे जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करा, वडेट्टीवारांची पत्रातून मागणी. नांदेडमधील काँग्रेस आणि एमआयएमचे पदाधिकारी राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत खरं तर पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे. आमदार प्रताप चिखलीकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. सोलापूर जिल्ह्यात महायुतीत विठाचा खडा. अकलूज नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. धवलसिंग मोहिते पाटलांच्या पत्नी आणि आईचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. धवलसिंह मोहिते पाटलांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश. चिखलदराच्या माजी नगराध्यक्षांचा भाजपात पक्षप्रवेश झालेला आहे. राजेंद्र सिंग सोमवंशी यांचा भाजपात पक्षप्रवेश. नवनीत राणा यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. मंत्री हसन मुश्रीफांनी फुंकलं रणशिंग. स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. इचलकरंजीतील कार्यकर्ता मेळाव्यात मुश्रीफ यांचं वक्तव्य. सन्मानजनक जागा न मिळाल्या स्वबळाची तयारी ठेवा असं वक्तव्य. अखेर अलिबागमध्ये उमेदवारांचा शोध संपलाय. महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी तनुजा पेरेकर. उद्धव ठाकरे गटाच्या तनुजा पेरेकर भाजपच्या गळाला. परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक. दादरमध्ये लागले निनावी बॅनर. मनसेच्या बॅनरला प्रत्युत्तर देणारं बॅनर. मनसेने लावले होते ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक आशयाचे बॅनर. प्रत्युत्तरादाखल मुंबईचा सेवक तोच नगरसेवक आशयाचे बॅनर लावण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 28 नोव्हेंबरला गोवा दौरा. भगवान रामाच्या भव्य पुतळ्याचं करणार अनावरण. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती. फसवून भाजपमध्ये काही लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा आरोप. भाजपमध्ये पक्षप्रवेश करून 4 दिवसात पदाधिकारी माघारी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेसचे 1 दिवसीय शिबिर पार पडणार. शिबिर लक्ष्य 2026 हे मालाडमध्ये होणार आहे. या शिबिराला रमेश चैनीथला यांची प्रमुख उपस्थिती असेल. बिहारमधील एमआयएम पक्षाच्या विजयानंतर सोलापुरात जल्लोष. सोलापूर शहरात उत्साहाचं वातावरण. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत केला जल्लोष साजरा. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. खरडलेल्या शेत जमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरुम, कंकर मिळणार. तर जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय. महाडमध्ये भरत गोगावले यांचा सुनील तटकरी यांना धक्का. राष्ट्रवादीच्या पूजा गोविलकर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. आमची भाजपबरोबर युती करण्याची इच्छा होती, परंतु त्यांनी वेगळा निर्णय घेतला. मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण. रायगडच्या महाडमध्ये महायुती नाही. गोगावलेंकडून खंत व्यक्त. महाडमध्ये नक्कीच विजय होईल. गोगावलेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित. येत्या आठवड्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता. खात्रीलायक सूत्राची लोकशाही मराठीला माहिती. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण. शीतल तेजवानीसह 4घांना नोटीस. तर चौकशीला हजर राहण्याची पोलिसांची नोटीस. उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का. 4 माजी नगरसेवकांचा टीम ओमी कलानीत प्रवेश. भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, विजय वडेट्टीवारांची पत्रातून मागणी. चिखलदराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंग सोमवंशी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नांदेडमधील काँग्रेस आणि एमआयएमचे पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. आमदार प्रताप चिखलीकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. बिहारचा निकाल म्हणजे लोकमत नाही. हा निकाल जनाधार नाही, मशीनचा आधार. बिहारच्या निकालावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. वर्ध्यात निवडणुकांसाठी भाजपाची पूर्ण तयारी. वर्ध्यात भाजप स्वबळावर लढणार. राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. जळगावमध्ये आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार. मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं कांचननगर परिसरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. यवतमाळ जिल्ह्यात नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी 58 नामांकन दाखल. महायुती आणि महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार वेटिंगवर.
वाशिम जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात. उमेदवारांच्या हालचालींना वेग. ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरू झालेल्या स्पर्धेमुळे शहरातील कर वसुलीत मोठी वाढ. रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेची 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. सोलापूरमधील अकलूज नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. धवलसिंह मोहिते पाटलांच्या पत्नी आणि आईचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश. हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना खिचडी वाटप करून निवडणुकीसाठी प्रलोभन दाखवल्यानं दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. वर्धा जिल्ह्यात अध्यक्षासाठी 2 तर सदस्यांसाठी 11 नामांकन दाखल. वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी अडचण येत असल्यानं शनिवारी आणि रविवारी सुद्धा नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात समीर नलावडे आज अर्ज दाखल करणार. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी 5व्या दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल नाही. हिंगोली नगर परिषदेच्या 17 प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार. 5व्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज दाखल. रायगडात सर्व 10 नगरपालिका काँग्रेस लढणार. जिल्हाभरात काँग्रेसचे 35 उमेदवार. काँग्रेस उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप. जिल्ह्यात काँग्रेसला चांगलं यश मिळेल. रायगड प्रभारी राणी अग्रवाल यांना विश्वास. भंडाऱ्याच्या पालांदूर जेवणाळा राज्यमार्गाच्या वर्षभरातच कडा बसल्यात. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे. प्रवाशांना नाहक त्रास. नागरिकांकडून कंत्राटदारावर कारवाईची मागणी. पालघरमधील वाढवण बंदरांच्या हालचालींना वेग. समुद्र किनाऱ्यालगत दगड माती परीक्षण सुरू आहे. मोबदल्यासंदर्भात शासनाला लवकर निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी. काँग्रेस माओवादी आहे. पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. काँग्रेस माओवादी हे कुठल्या विचाराचं बीज. बळवंत वानखडे यांचं मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर. कोल्हापुरात बिबट्याशी झुंज देणाऱ्या पोलिसांना सलाम. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांकडून सत्कार. सहकर्मचाऱ्यांचा सत्कार तर शौर्य पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. भंडाऱ्यात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर नाल्यात कोसळलाय. तलाठी तहसीलदार पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. दिव्यांगत्वाचे ओळखपत्र सादर न करणं अधिकाऱ्यांना भोवलंय. यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित. सीईओंच्या कारवाईनं खळबळ. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा 38 महाविद्यालयाकडून हिशोबच नाहीये. छत्रपती संभाजीनगर उच्च शिक्षण विभागाची नोटीस पाठवून संबंधित महाविद्यालयासोबत बैठक आयोजित करण्याचे संकेत. अमरावती विद्यापीठावर अभाविपाचा खरतर धडक. मोर्चा पाहायला मिळते. 34 मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले. स्वतः कुलगुरूंनी आंदोलन ठिकाणी येऊन निवेदन दिलंय. राज्यात महिलांना कर्करोगाचा वाढता धोका. आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी. नागपूरमध्ये संख्या जास्त. छत्रपती संभाजीनगर मनपाची धडक कारवाई. गस्ती दरम्यान काल 450 किलो तर आज 850 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. सामान जप्त करून संबंधितांकडून दंड वसूल. महाराष्ट्रात न्यायालय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 8,282 सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मात्र अंमलबजावणी कधी. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा सवाल. नव्या वर्षात एसटीचं नवं टायमिंग. उत्पन्न वाढीसाठी वेळापत्रकात करणार बदल. 1 जानेवारीला नवे वेळापत्रक जाहीर होणार आहे. वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहण्यासाठी मोर्चा. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर आणि वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला. रविवारी 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक. रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी घेण्यात येणार मेगा ब्लॉक. मेगा ब्लॉकमुळे रेल्वे मार्गावरील लोकल उशिराने धावणार. पुण्यातील 4 पोलिसांचं निलंबन. व्यापाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाईत. चौघेही विश्रांतवाडीतून कॉप्स 24 बीट मार्शल म्हणून कार्यरत. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडून कारवाई. मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा मोठा निर्णय. सरकारी जमिनीचे दस्त नोंदणी नाकारा. सरकारी जमिनीचे दस्त होता कामा नये. निबंधकांना सहजिल्हा निबंधकांच्या सूचना.
आता पुण्यातही बिबट्याची दहशत. पुण्यात बिबट्याच्या भीतीनं शेवाळवाडी मांजरी परिसर धास्तावलाय. दिवसाढवळ्या गावकऱ्यांना बिबट्याचं दर्शन. अहिल्यानगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या, गावकऱ्यांची मागणी. तर नागरिक करणार रास्ता रोको आंदोलन. मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचं आंदोलन. 17 नोव्हेंबरपासून करणार आंदोलन. विविध मागण्यांसाठी करणार आंदोलन. महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली आहे. थंडीमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. थंडीमुळे पर्यटकांची महाबळेश्वरला जाण्याची उत्सुकता. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यविधी पावतीसाठी 500 रुपयांची घेतली लाच. अंत्यविधी पावतीसाठी 500 रुपयांची लाच घेतल्याचं प्रकरण. जलसंपदा मंत्री विखेंकडून संगमनेर पठार भागाच्या उपसा सिंचन योजनेचं सर्वेक्षण. वर्षानुवर्ष दुष्काळ असलेल्या साकूर पठार भागातील 14 गावातील शेतकऱ्यांना होणार फायदा. लक्ष्मीबाई शाळेनं विद्यार्थ्यांसाठी डिजिटल डिटॉक्स हा अनोखा उपक्रम राबवलाय. विद्यार्थ्यांनी दप्तराविना शाळा अनुभवत विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेतलाय. नवी मुंबईतील 7 महाविद्यालयात शिंदेंच्या शिवसेना युवा सेनेतर्फे कॉलेज कक्षाची स्थापना. कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते स्थापना. आई एकविरा महिला मंडळाचा महापालिका अधिकाऱ्याविरोधात एल्गार. कल्याणच्या केडीएमसी मुख्यालयाबाहेर मंडळ सदस्य आणि स्थानिक नागरिक आक्रमक. चक्क अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. आळंदीत आज कार्तिकी एकादशी निमित्तानं वैष्णवांचा मेळावा. संजीवन समाधीवर पवमान अभिषेक आणि विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. आळंदी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी गर्दी. विठ्ठलाच्या दर्शनासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी. हिंजवडी परिसरात अमेरिकन नागरिकांची फसवणूक. कॉल सेंटरकडून नागरिकांची फसवणूक. कॉल सेंटरवर सायबर पोलिसांचा छापा. 2 कॉल सेंटरचा पर्दाफाश. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग. महाविद्यालयातील रॅगिंगची ईमेलद्वारे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रार. तक्रारीनंतर महाविद्यालयाच्या प्रशासनात खळबळ. कराडमध्ये रात्री 2 गटात राडा. 2 गटातील हाणामारी. 3 जण जखमी. हाणामारीत परिसरातील गाड्यांचं मोठं नुकसान. रात्री या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह. गायब झालेल्या भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाचा संशयास्पद मृतदेह. गायब झालेल्या भाजपच्या युवा मोर्चा उपाध्यक्षाचा आढळला संशयास्पद मृतदेह. नागपुरातील आरटीओ विरोधात गुन्हा दाखल. विजय चव्हाणसह 5 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती. सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती. नागपुरात रॅशन धान्याच्या काळाबाजाराचा भांडाफोड. क्राईम ब्रांचची 4 जणांवर धडक कारवाई. आरोपींकडून गहू आणि तांदूळ असा एकूण 1,18,000चा मुद्देमाल जप्त. उल्हासनगरात स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई. 23 किलो गांजासह 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. जळगाव पोलिसांचे महाकोम्बिंग ऑपरेशन. पहाटे 104 गुन्हेगारांना ताब्यात घेतले. पहाटे शहरातील 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी धडक कारवाई. पिंपरी चिंचवडमधील नितीन गिलबिले हत्या प्रकरणाचा सीसीटीव्ही समोर. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी अलकनापुरम या रस्त्यावर हत्येच्या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वालेकरवाडीच्या दगडोबा चौक परिसरातील ही घटना आहे. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी गावगुंडांचं कृत्य. वर्ध्यात गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. 1,28,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. गुन्हे शोध पथकाकडून कारवाई. यवतमाळ जिल्ह्यातील 5 कापूस संकलन केंद्र अडचणीत. 7/12 आणि ऑनलाईन नोंदणी तफावत. सर्व्हरमध्ये अडचणी पाहता शेतकऱ्यांचा ऑनलाईन नोंदणीसाठी आखडता हात. सांगलीत शेतकरी उत्पादक खरेदीदार संमेलन. पार पिकांना आणि शेतकऱ्यांना व्यापार पेठ मिळावी या उद्देशानं संमेलनाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,82,000 शेतकरी मदतीपासून वंचित. अद्याप पूर्ण मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त.
केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी वास्तव खर्चाच्या आधारावर किमान MSP जाहीर करा। यासोबतच वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाहायला मिळते। यवतमाळच्या वडकी परिसरातून कत्तलीसाठी जाणारा जनावरांचा ट्रक पलटलेला आहे। लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पुण्यात शिवणे परिसरात MM एंटरप्राइजेस कंपनीत भीषण आग। अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात। या ठिकाणाहून जवानांनी बाहेर काढले 6 LPG सिलेंडर। वर्ध्यात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या कर्तरी युवकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 1,08,000चा मुद्देमाल जप्त। तर नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करताना पोलिसांनी दुचाकी जप्त केली। पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि कर्नाटकातील पर्यावरणवादी कार्यकर्त्या सालुमर्दा थिमक्का यांचे शुक्रवारी निधन झाले। ते 114 वर्षांच्या होत्या। थिमक्का यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती। त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दिल्लीतील घटनेनंतर उत्तर प्रदेशात सतर्कता। उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर मद्रशांची चौकशी सुरू। मद्रशांमधील बाहेरील विद्यार्थ्यांवरही तपास यंत्रणा लक्ष ठेवून राज्यात 8,500हून अधिक बेकायदेशीर मद्रसे। श्रावस्तीमध्ये कट्टरपंथी शिक्षणाचा पर्दाफाश। तर लखनौमध्ये 111 मद्रसे बेकायदेशीर आढळले। अभिनेत्री निवेदिता सराफ गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित। यावेळी बिहारच्या निवडणुकीवर निवेदिता सराफ यांचं मोठं वक्तव्य। मी कट्टर भाजप असल्याचं त्यांनी म्हटलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।